इथून जाण्याआधी माझी तुला एक रिक्वेस्ट आहे. मला इन डिटेल काही माहित नाहीये, पण मला मॉमने सांगितलंय त्या डेव्हिलच्या इन्फ्लुअन्स खाली माझ्या मॉम डॅडने तुझ्या फॅमिलीचं खूप नुकसान केलंय, खूप त्रास दिलाय. आय नो. पण अगं, हे सगळं तो डेव्हिल करत होता हे तुलाही कळलंय. यात त्यांची काहीच चूक नाहीये. आय होप तू त्यांना माफ करशील. शक्ती, तू जसं मला समजून घेतलंस तसं त्यांनाही समजून घेशील. आय मीन, मी तुला फोर्स नाही करत आहे. तू विचार कर. मी तुला रिक्वेस्ट करते, माझ्या मॉम डॅडला माफ करायचं की नाही हे तुझ्यावर डिपेंड आहे. बट आय होप तू त्यांना माफ करशील. थांब. हे बघ, तुला कुठेही जायची काही गरज नाहीये. हे घर जितकं माझं आहे ना तितकंच तुझंही आहे. आणि तू इथे राहू शकते कायमची. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. खरंच? हो. थँक्यू. पत्रा, समोरच्याला पटवण्यात कसली तरबेज आहे आपली मानसकन्या, हो ना? एक मिनिट, या चिटकुबा कन्येच्या डोक्यात काय चाललंय हे आत्ता माझ्या ध्यानात येतंय. आलं का तुझ्या ध्यानात? शक्ती, शिवा, मी महादेव आणि आदिशक्ती यांची शक्ती असलेल्या ऊर्जास्थानाला पुन्हा शक्तिरूप प्राप्त करून देण्यासाठी तपाला बसते. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही लढाई जिंकायची, पण त्याआधी एक वाईट काळ डोकावू शकतो. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मानवी रूपाची, तुमच्यातल्या मानवी प्रवृत्तीची चाचणी असेल. खूप मोठं संकट येऊ शकतं, पण या सगळ्यात तुम्ही दोघांनीही एक होऊन आपले पाय रोवून उभे राहिलात तर ही लढाई नक्की जिंकू शकता.